हॅलो फ्रेंड्स, अनलॉक पीसीएमपी अकॅडमीमध्ये मी मुक्ता तुमच्या परत सगळ्यांचं एकदा स्वागत करते. तर आज आपण शिकणार आहे मास नंबर. याआधी आपण ॲटॉमिक नंबर शिकलेलो आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यानंतरचा खूप महत्त्वाचा पार्ट म्हणजे मास नंबर, जो तुम्हाला पुढे पूर्ण स्ट्रक्चरचं जेव्हा आपण मॉलिक्युलर मास काढतो किंवा सगळं डिटेल स्ट्रक्चर अनालिसिस करतो, ह्यासाठी खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे. बेसिक कॉन्सेप्ट आहे, पण तेवढाच पुढल्या तुमच्या स्टडीसाठी गरजेचा आहे. ठीक आहे. क्विक ओव्हरव्ह्यू पहिले समजून घेऊ आणि मग डिटेलमध्ये एक्झाम्पल सहित समजून घेऊ. 5 ते 6 मिनिटांमध्येच तुमचा पूर्ण कॉन्सेप्ट क्लिअर होईल, त्यामुळे शेवटपर्यंत पहा, सगळ्या गोष्टी इथल्या इथे क्लिअर होणार आहे. तर सगळ्यात पहिले मास नंबर म्हणजे काय, जसं मी तुम्हाला मागेही सांगितलं होतं की आपण जर का एखादं स्ट्रक्चरचा विचार केला किंवा एखाद्या एलिमेंटचा जर का विचार केला, तर एलिमेंटमध्ये जो न्यूक्लियस असतो तो सगळ्यात जास्त मास कॅरी करतो. आणि न्यूक्लियस कशाचा बनलेला आहे? न्यूक्लियस हा इलेक्ट्रॉन, न्यूक्लियसच्या बाहेर इलेक्ट्रॉन्स असतात. न्यूक्लियस न्यूट्रॉन्स आणि प्रोटॉन्सचा बनलेला आहे आणि तोच झाला तुमचा मास नंबर. पण डिटेलमध्ये थोडंसं ओव्हरव्ह्यू समजून घेऊ. आता बघा, एक डायग्रामच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगते. ॲटम मध्ये न्यूक्लियस मध्ये असतो, राईट, आणि न्यूक्लियसच्या बाहेर इलेक्ट्रॉन्स असतात. हा झाला ॲटमचा स्ट्रक्चर. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ अन ॲटम. बट हिअर न्यूक्लियस इज मेड अप ऑफ नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड नंबर ऑफ न्यूट्रॉन्स, अँड दिस इज नथिंग बट दी मास नंबर. सिंपल आहे, काहीही कठीण नाहीये. मास नंबर कशा कॅल्क्युलेट करायचा आहे? नंबर ऑफ प्रोटॉन्स आणि नंबर ऑफ न्यूट्रॉन्स ह्या दोघांचा मिळून काय बनतो? मास नंबर बनतो. कारण की एंटायर एलिमेंट किंवा ॲटम मधला जो बल्कियर पार्ट आहे तो न्यूक्लियस मध्ये असतो, आणि न्यूक्लियस हा प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचा बनलेला आहे. त्यामुळे ॲटमचा किंवा कोणत्याही एलिमेंटचा मास नंबर ह्या दोघांना मिळून कंबाईन झालेला असेल. मास नंबर टेल्स अस टोटल हेवी पार्टिकल्स इन द न्यूक्लियस. सिंपल आहे. आणि हा कॉन्सेप्ट खूप लोकांना समजत नाही. मास नंबर काढताना त्यांचं कन्फ्युजन होतं, कारण त्यांना प्रोटॉन आणि न्यूट्रॉन मिळून मास नंबर बनतो हे क्लॅरिफिकेशन झालेलं नसतं किंवा समजत नसल्यामुळे कन्फ्युजन होतं. त्यामुळे प्लीज कीप इन माइंड, दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. द नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स, द कॉम्बिनेशन ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन इज नथिंग बट दी मास नंबर, अँड द सिम्बल ऑफ मास नंबर इज ए. मास नंबर हा ए नी डिनोट करतो आपण. ठीक आहे. जसं ॲटॉमिक नंबर हा आपण कॅपिटल झेड नी डिनोट करतो, त्याच पद्धतीने मास नंबर वी कॅन डिनोट इट ॲज अ कॅपिटल ए. ओके. सो दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, राईट. सो दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. मास नंबर इज डिनोटेड बाय कॅपिटल ए. आणि एंटायर एलिमेंटला आपण कशा पद्धतीने लिहितो ते पण आपण लास्ट मध्ये बघणार आहे. आता मास नंबर कॅल्क्युलेट कसा करायचा याचं पण डिटेल थोडंसं बघू आपण एक्झाम्पलच्या माध्यमातून. ठीक आहे. आता बघा, इथे तुम्हाला एक्झाम्पल दिसत असेल कार्बनचं. आता कार्बनमध्ये नंबर ऑफ प्रोटॉनची संख्या 6 आहे, नंबर ऑफ न्यूट्रॉनची संख्या किती आहे? ती पण 6 आहे. तर कार्बनचा मास नंबर किती होणार? मास नंबर इज नथिंग बट दी कॉम्बिनेशन ऑफ protons and neutron. So the mass number of carbon is 6 plus 6, that is 12. असंच आपण कोणत्याही एलिमेंटचा मास नंबर काढू शकतो. आपल्याला प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या माहिती पाहिजे. आपण त्याच्यानंतरनं मास नंबर कोणत्याही एलिमेंटचा किंवा स्पेसिसचा काढू शकतो. फॉर एक्झाम्पल सोडियम 11 प्रोटॉन आहे, न्यूट्रॉन्स किती आहे? 12 आहे. मास नंबर किती होणार? 11 प्लस 12 किती होणार? 23. तर अशा पद्धतीने मास नंबर आपण कोणत्याही एलिमेंटचा काढू शकतो. 12118 तुम्ही कोणत्याही एलिमेंटचा अशाच पद्धतीने मास नंबर काढू शकता. आणि इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन कसे काढायचे याचं डिटेल आपण एक पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कशन केलेलं आहे. तर तुम्हाला क्लिअर झालेलं असेल, किंवा कोणी नसेल बघितला तो व्हिडिओ, प्लीज आपल्या सिरीजमध्ये जाऊन तुम्ही डिटेलमध्ये बघू शकता आणि त्याचं डिटेल अंडरस्टँडिंग तुम्हाला याच्यामध्ये मिळणारच आहे. तर अशा पद्धतीने आजच्या भागामध्ये आपण मास नंबर कसा कॅल्क्युलेट करायचा एकदम डिटेलमध्ये बघितलं. क्विक ओव्हरव्ह्यू, क्विक समरीच्या माध्यमातून समजून घेऊ मास नंबर म्हणजे काय. ठीक आहे. तर बघा, मास नंबर म्हणजेच नंबर ऑफ प्रोटॉन्स आणि नंबर ऑफ न्यूट्रॉनची जी बेरीज असते त्याला आपण काय म्हणतो? मास नंबर म्हणतो. द सिम्बल ऑफ मास नंबर इज ए. मास नंबरचा सिम्बल काय आहे? ए. याला आपण कॅपिटल ए ने डिनोट करतो. द सिम्बल ऑफ मास नंबर इज कॅपिटल ए, फाउंड इन न्यूक्लियस. मास कुठे मिळतं आपल्याला? एंटायर एलिमेंटचं किंवा ॲटमचं मास आपल्याला न्यूक्लियसमध्ये मिळतं, आणि न्यूक्लियस हा प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचा बनला असल्यामुळे मास नंबर हा आपण प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या बेरीजने, म्हणजे द कॉम्बिनेशन ऑफ प्रोटॉन अँड न्यूट्रॉन इज नोन ॲज मास नंबर. इग्नोर्ड
याच्यामध्ये आपण इलेक्ट्रॉन्स इग्नोर करतो बिकॉज इलेक्ट्रॉन हे बाहेर मूव्ह करत असतात, त्याच्यामुळे मासमध्ये इलेक्ट्रॉन येणार नाही. प्लीज कीप इन माइंड. द ॲटॉमिक नंबर टेल्स आयडेंटिटी. ॲटॉमिक नंबर आपल्याला आयडेंटिटी सांगते, जसं आपण मागच्या सेशनमध्ये बघितलं. आणि मास नंबर टोल्स टोटल वेट ऑफ न्यूक्लियस. आणि मास नंबर आपल्याला काय सांगतं, एखाद्या एलिमेंटचं, एखाद्या मॉइटीचं किती वेट आहे याची डिटेल अंडरस्टँडिंग आपल्याला मास नंबर वरून मिळते. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल सोडियमचं एक्झाम्पल घेतलं आपण, तर हा आहे सोडियम. तर याचं जे आपण लिहितो ॲटॉमिक नंबर हा आपण कधी पण खाली लिहित असतो आणि ॲटॉमिक मास नंबर हा वरती लिहित असतो. वी ऑल नो दॅट. आपण ॲटॉमिक नंबरही शिकलो आणि आता ॲटॉमिक मास नंबर सुद्धा शिकलो. तर हा ॲटॉमिक नंबर याचा आपण झेडने डिनोट करतो आणि मास नंबर आपण एने डिनोट करतो. तर अशा पद्धतीने प्रत्येक एलिमेंटचं हे स्पेसिफिक आयडेंटिफिकेशन किंवा डिटेल स्ट्रक्चर किंवा डिटेल आपण आयडेंटिफिकेशन कशा पद्धतीने करतो हे आहे. आता झेड म्हटल्यावरती तुम्हाला इथे लक्षात यायला पाहिजे की झेड इज नथिंग बट द ॲटॉमिक नंबर अँड ए इज नथिंग बट द ॲटॉमिक मास नंबर. तर कोणत्याही एलिमेंटला स्पेसिफिक नोटेशन द्यायचं असेल तर ए हा वरती असणार आणि आपला जो झेड असेल म्हणजेच ॲटॉमिक नंबर असेल तो काय असेल, खाली असेल. तर अशा पद्धतीनं आपण डिटेलमध्ये समजून घेतलेलं आहे. परत एकदा सांगते, काहीही कन्फ्युजन असेल तर फील फ्री टू आस्क. तुम्ही कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचू शकता. आणि अशाच पद्धतीनं काही क्वेश्चन तुमच्या मनात असतील तर डेफिनेटली वी आर हिअर टू सपोर्ट यू. आणि आत्ता आपण खूप महत्त्वाचं फाउंडेशन क्लिअर केलेलं आहे. नेक्स्ट पार्ट पासून खूप इम्पॉर्टंट आपण शिकणार आहे ते म्हणजे KLMN सिरीज, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अँड एव्हरीथिंग. तर अशा पद्धतीने नेक्स्ट पार्टमध्ये आपण बघूया की इलेक्ट्रॉनचं प्लेसमेंट कशा पद्धतीने असतं, शेल्स कशाला म्हणतात, ऑर्बिटल्स कशाला म्हणतात आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. लवकरच नवीन पार्टमध्ये KLMN सिरीज सोबत आपण भेटणार आहे. तोपर्यंत आत्तापर्यंत जे शिकत आलो प्लीज ते करत राहा. काही समजलं नसेल तर डेफिनेटली तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचू शकता. तर मास नंबर एने डिनोट करतो आणि ॲटॉमिक नंबर आपण झेडने डिनोट करतो. मास नंबर हा कॉम्बिनेशन आहे. आता पुढे KLMN मध्ये तुम्हाला अजून इंटरेस्ट येणार आहे कारण इथून आपण आपली केमिस्ट्री थोड्याशा अपग्रेडेड लेवलपर्यंत सुरू करतोय. आतापर्यंत आपण फाउंडेशन बऱ्यापैकी क्लिअर केलेलं आहे. त्यामुळे एन्जॉय करा. जेवढं जेवढं तुम्ही ब्रीफमध्ये शिकत जाल तेवढं तुम्ही लँग्वेजला, एखाद्या सब्जेक्टला काय करता, एन्जॉय करता. तर लवकरच नवीन व्हिडिओ सोबत भेटणार आहे. तोपर्यंत लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बायोलॉजीची पण आपली सिरीज सुरू आहे. अशा पद्धतीने एन्जॉईंग वे मध्ये आपण सगळं काही डिटेलमध्ये शिकणार आहोत. तर लवकरच एकदम इझिएस्ट वे मध्ये मी KLMN चा पार्ट सुद्धा तुमच्यासोबत घेऊन येणार आहे. तोपर्यंत टेक केअर आणि बाय बाय. थँक्यू.